आमदार आमशा पाडवी यांनी शाळेच्या निकृष्ट कामासंदर्भात आढावा बैठकीत पालकमंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांना खडसावले। आज दिनांक 6 जून रोजी नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांनी त्रिशूल तालुका अक्राणी यांनी येथे सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाचे फायबर स्ट्रक्चर शाळेच्या कामाविषयी अधिकारी व अभियंता यांना खडसावले। दिनांक 5 जून रोजी धडगाव येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीसाठी आमदार आमशा पाडवी हे धडगाव येथे गेले होते। यावेळी माजी शिक्षण समिती सभापती तथा शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशदादा पराडके यांनी त्रिशूल येथे सुरू असलेल्या शाळेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांना विनंती केल्यावर आमदार पाडवी यांनी त्रिशूल येथील फायबर स्ट्रक्चर शाळेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली असता निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले जात असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मोजमाप न करता ओबळढोबळ काम सुरू असून अभियंता सुद्धा या ठिकाणी कधी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी आले नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आज थेट पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत याबाबत तक्रार करत घटनास्थळावरील फोटो व व्हिडिओ थेट पालकमंत्री यांना दाखवले। यावेळी सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता यांनी सांगितले की त्रिशूल येथे जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून फायबर स्ट्रक्चरचे काम सुरू आहे। परंतु यावेळी आमदार पाडवी यांनी अभियंत्याला धारेवर धरले व सांगितले की मी कालच माझ्या गाडीने शाळेपर्यंत जाऊन पाहणी करून आलो आहे। सदर अभियंता सभागृहात चुकीची माहिती देत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याविषयी सूचित करून ठेकेदार अधिकारी व अभियंता हे देखभाल व्यवस्थित करत नसल्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असून फायबर स्ट्रक्चर शाळेचे काम न करता त्या ठिकाणी आरसीसी इमारत मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार सह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। इंडिया टाइम्स 24x7 न्यूजसाठी मोहन निकवाडे तळोदा यांचा रिपोर्ट। हो पण त्याला कुठल्याही शिक्षणाधिकारीकडून जबाबदार असेल इम्प्लिमेंट करणं त्याला बांधून घेणं पत्र दिलंय साहेब ते दुर्गम भागात पूर्वी झालं 10 लाखाचं काम नाही 42 लाखाचं एस्टिमेट आहे तुमचं हे सक्सेस नाही होणार। हा अरे बंद करा। तेव्हा साहेब आपण वर्ग खोले आहेत जे सुचवले आहे आपला याच्यात ते 14 लाखामध्ये वर्ग खोले याच्यात 42 लाख राज्य स्तरावरून बोलले असेल हो एस्टिमेट सांगा ना। एस्टिमेट किती 41 लाख आणि काय एरिया किती एरिया सर 2 क्लासरूम आहेत 2 टॉयलेट आहेत बॉयज गर्ल्स आणि किचन शेड एरिया टोटल एरिया सर 1300 स्क्वेअर हे सेक्शन पूर्ण आहे हे कॅन्सर रद्द करा सर मी तुम्हाला सांगतो याच्या काही योजना अरे इन्स्टंट पोहोचत नाही फक्त पाईपलाईन आहे वरचे टाकून आले गेलीमध्ये। आज मी तुम्हाला सांगतो 12 फूटचा रस्ता आहे वरचे एक पाईपलाईन करून दिली दोघा घरांना पाणी कसं देणार आणि तेवढे पैसे ग्रामपंचायतला आहे का हे विषय ते त्यांना सांगतो। रिवाइज केले 100% तेव्हा त्यांची योजना चालू शकते नाही तर नाही। तुम्ही ते सांगा ना फक्त होय होय कसं काय सांगता रिवाइज करायचं म्हणजे काय काय इस्टर्न पोस्ट कुठून देणार पाणी कुठून देणार याची जी योजना आहे सर फक्त पाईपलाईन आहे दुसरं काही नाही आहे का तुमची सँक्शन करावं लागेल मंजूर करावं लागेल काय करताय 1135 म्हणजे जे वैयक्तिक नागरिकांना 1100 आपण त्याच्यामध्ये मला एक सांगा रिवाइज मध्ये तुम्ही सोलर करले का सोलर ऑलरेडी त्याच्यात होतं आहे आता फक्त एक सांगा कोणत्याही गावाची सांगा डिटेल समजावून सांगा साहेबांना तुम्ही आम्ही करून देऊ डिसेंबर पर्यंत करून देऊ कसं करणार ते सांगा तेव्हा ते योजना ते करू शकता ना। अरे 40,000 बियाण आदेश घेऊन जा हेल्परच्या मग अंगणवाडीचे किती असेल असं नाही असं कारवाई करणार त्यांच्यावर मी तुम्हाला नावासाहेब
हा ते साहेब जे सांगतात तसं पैसे घेणे, पैसे घेऊन मग डुप्लिकेट टाकले आहे. तक्रारी आल्या होत्या. ते सांगतो त्याने पैसे दिले नाही, त्यांना ऑर्डर दिली नाही. तुम्ही परवा झाले सांगताना तेवढं कोर्ट जाऊन बोलायचं. हा तुला माहिती नाही ना, काल माझ्या बरोबर मी तो व्यक्ती तुला समोर आणतो, दिलेले तेही दाखवतो. कशाला अंदाज ठोकतो तू? परवा आला कसं काय माहिती आहे? सांगितलं देऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे बी दाखल करा. पत्र तुम्हाला दिलं आहे. जेव्हा तुम्ही हरकती मागवल्या, मुदत दिली, हरकतीमध्ये बाबा तुमचं जे कागदपत्री असेल आवश्यक जोडून द्या. एखाद नाही जोड, ते जोडल्यानंतर व्हेरीफाय करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे की नाही? मग ते व्हेरीफाय केलंच नाही, तुम्ही आधीच देऊन टाकले. म्हणजे तुम्हाला पैसे द्याने तर एक नंबरवर दाखवलं, त्याने पैसे दिले, दुसरा एक नंबरवर येणार त्याच्या कागदात तुम्ही हात लावला नाही, देऊन टाकले. काही 12वीचे एक आहे, काही लोकांना सांगितले 12वीचे कागद नंतर याच्यावर निवड होणार आहे, वरचे राहू द्या. त्याने जोडलं नाही काही हरकत. सर मुदत दिली होती आमच्याकडे 20 तारीख पर्यंत, तुम्ही कागदपत्रे जमा करा, क्लिअर करायला पाहिजे. 20च्या आत तुम्हाला डॉक्युमेंट दिलं, तुम्ही व्हेरीफाय करायला पाहिजे का डायरेक्ट जातीत द्यायला पाहिजे? त्याला तुम्हाला दिलं आहे ना पत्र, मी कसं तपासा केला आहे आमच्याकडे. काम करा पहिलं